आत्महत्या की जेव्हा बरंच राजकीय वातावरण आपले त्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? घटना अतिशय गंभीर आहे. म्हणजे त्या घटनेचा अतिशय तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. परंतु दुर्दैवानं ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे दिलेली आहे तेच त्याच्यामध्ये आज आरोपी होत आहेत. परंतु मी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो यासाठी की तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन त्यांनी कारवाईचे आदेश दिले. संबंधित पोलीस अधिकारी फरार आहेत, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे राज्य सरकार या घटनेला आता एक गांभीर्याने घेतलेलं आहे. निश्चितपणे जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत, ज्या लोकांचा सहभाग आहे त्याच्याबद्दल निश्चितपणे कारवाई होईल हे आपल्या राज्याच्या जनतेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे. जी महिला आहे तिने आत्महत्या करण्यापूर्वी अनेकदा त्यांचे जे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत संगळ कुठले त्यांना सुद्धा लेखी तक्रार केली होती, मात्र त्यांनी सुद्धा त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. जे अधिकारी ज्याच्या या सगळ्या मानसिक छळा होत असताना त्या आमच्या भगिनीनं ज्यांना हे अवगत केलं होतं, जिल्हा शल्यचिकित्सक असतील, पोलीस अधीक्षक असतील, उपविभागीय पोलीस अधिकारी असतील किंवा त्या यंत्रणेतले जे लोक आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळेच त्या दुर्दैवाने त्या आमच्या भगिनीचा बळी गेलेला आहे. तर त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आता आमची मागणी. नितीन गडकरींनी वक्तव्य केलंय की जे आपले जुने कार्यकर्ते आहेत जे निष्ठावान आहेत त्यांना डावलू नका. धरती मुलगी डाल बराबर अशी अवस्था करू नका, नाही तर जेवढ्या जोराने वर गेलं तितक्याच वेगाने खाली येऊ. तर म्हणजे गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, पण त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाहीये. असं काही होत नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलेला आहे. आज राज्यामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई यांचं मार्गदर्शन यामुळे महाराष्ट्राला न भूषण भविष्यती अशा प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालंय. हेच अधोरेखित करतं की आज नवा जुना हा त्याचा समन्वय करूनच तो यश मिळालेला आहे. तथापि त्यांना कशामुळे त्यांनी ते विधान केलंय, कोणत्या एखाद्या घटनेबद्दल घटनेसंदर्भात त्यांचं वक्तव्य असेल तर मला माहित नाही. परंतु पक्षामध्ये हा नवा जुना मेळ घालूनच आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय, पक्षाला एवढं मोठं यश मिळतं. महापालिकेसाठी भाजपने 150चं टार्गेट ठेवत आपली बार 150 पार नारा दिला. नाही, शेवटी राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मला वाटतं मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहेच आहे. जो मित्रपक्ष अनेक वर्ष होता त्यांनी पार्टीत खंजीर खुपसला, त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आहे. महापौर बनेल, संजय राऊत महापौर बनेल. मला वाटतं काय संजय राऊतांनी काम दिलेलं आहे. मी नेहमी सांगतो की पाठ झाल्यानंतर कोंबड्याला बांग द्यावा लागतो. त्याने सकाळी बांग दिला संपलं का. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील लोटस ऑपरेशन लोटसवर सुरुवात झाली. अनेक जण तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, भेटीगाठी होत आहेत. काय कधी होईल? नाही, निश्चितच पक्षाचा विस्तार होतोय. पक्षाच्या स्तरावरच एक भूमिका मान्य केलेली आहे की जी मंडळी पक्षाची क्षमता वाढू शकते त्या भागामध्ये जिथे आपली क्षमता नाही आहे, पण त्या लोकांना बरोबर घ्यावं आणि त्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये एक आम्ही पक्षाच्या विस्ताराची कार्यवाही सुरू केली आहे. 2 ते 3 वेळेस तुमची भेट घेतली, काय त्यांच्या काय भूमिका आहे? नाही, माननीय सुनीताताई भांगरे यांची माझी चर्चा झालेली आहे. माननीय आमचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या समेतही त्यांच्या उपस्थित चर्चा झालेली आहे. लवकर निर्णय होईल. असे प्रवेश दिल्यामुळे महायुती तरी असं वाटत नाही. मला वाटत नाही गोंधळ होईल म्हणून. पुणेमध्ये जो तरुणावर हल्ला झाला त्याच्यावरून आता कुठेतरी आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत, आंदोलन सुरू आहे. तुम्ही काय सूचना प्रशासनाला या संदर्भात दिली, स्थिती काय समोर आली नेमकी? हे की नाशिकचे परिक्षेत्राचे आयजी आहेत आणि जिल्ह्याचे पोलीस प्रमुख या दोघांशी माझी एकत्रित चर्चा झालेली आहे.
जे जे त्याच्यामध्ये कारणीभूत असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला वाटतं मानवतेला काळिमा फासणारी ती घटना आहे. ज्या पद्धतीने आमच्या त्या बांधवाला मारलं गेलं, निश्चितपणे कारवाई होईल. किती मोठा माणूस असला त्याला कोणतंही राजकीय संरक्षण मिळणार नाही. कठोर कारवाई झाली पाहिजे या सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. तर या घटनेला RSS जोडलं जात आहे. RSSच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप सध्या केला जातो. असं संघाच्या कार्यकर्त्याच्या घटनेत संबंधच नाहीये. कोणी जर संघाचं नाव घेऊन जर अशा पद्धतीने आपल्या स्वतःचं रक्षण करत असेल तर ते शक्य होणार नाही. शेवटी असं कोणी संघाच्या माध्यमातून किंवा आमच्या महायुतीच्या माध्यमातून असं कोणी पुरस्कृत ही घटना अतिशय शर्म. त्यांनी आणि ज्याच्यावर हल्ला झाला या दोन्ही गटांवरती गंभीर स्वरूपात आहेत. मात्र कुठेतरी याला जाती वळण देण्याचा प्रयत्न सगळ्या सुरू आहे का? खरं म्हणजे त्याची आता चौकशी पोलीस अधिकारी करतायत. मला 1-2-3 दिवसामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मला माहिती पाठवणार आहे, अहवाल देणार आहे. परंतु एवढंच आहे की शेवटी पार्श्वभूमी काय हे महत्वाचं नाहीये. घटना गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे ही एक त्यांना सूचना दिलेल्या आहेत. संगमनेर विधानसभेत तुम्ही परिवर्तन घडवलं. आता आगामी निवडणुकांमध्ये काय रणनीती आहे संगमनेर तालुक्यासाठी? तसे या परिवर्तनाचं हे महायुतीचं सगळ्यात मोठं यश होतं. त्यामुळे आता नगरपालिका येतील, जिल्हा परिषद येतील, स्थानिक स्वराज्य सर्व संस्थेमध्ये महायुती म्हणूनच मला वाटतं जे परिवर्तन विधानसभेला आपल्याला पाहायला मिळालं तेच परिवर्तन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. संगमनेर मध्ये कोणी इच्छुक आहे का भाजपमध्ये येण्यासाठी? चर्चा असते, अजून मधून येत असते. नाही, आता असं आहे की जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत नाव जाहीर करणं बरोबर नाही. एक पक्ष जो आहे तो सत्तेसाठी नाही तर सत्तेसाठी मला वाटतं ज्यांना लोकशाही मान्य आहेत ते अशा प्रकारच्या मत चोरीच्या वगैरे आरोपाचं कधी समर्थन करणार नाही. म्हणजे आंध्रामध्ये तुमचं सरकार येत आहे, कर्नाटकामध्ये तुमचं सरकार कार्यरत आहे, तिथे मात्र मत चोरीचा आरोप होत नाही. ज्या राज्याच्या जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे तर तो पराभव मान्य केला पाहिजे ना. परंतु पराभव मान्य करायचं नाही आणि काहीतरी पुरापाच्या काढत राहायचं. मला वाटतं ठीक आहे, असे त्यांना मोर्चे काढायचा अधिकार आहे प्रत्येकाला. पण किती मोर्चे काढू देत, राज्यातली जनता त्याला बोलणार नाही, त्यांच्या या अपप्रचाराला बळी पडणार नाही.